UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबायला हवं होतं, डोक्यात गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का? कोर्टाचा सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं, फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, कोर्टाचा इशारा। तर हायकोर्टाने प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स मुंबई पालिकेने काढले, तर बॅनर्स हटवल्यानंतर भाजप आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापल्या, पोस्टर कोणाच्या सांगण्यावरून काढली याची चौकशी करण्याची मागणी। एकनाथ शिंदे मूर्ख मुख्यमंत्री, टीका करताना भाजप नेते पद्माकर वळवींची जीभ घसरली। जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर OBC मधून आरक्षण देणार का, हे पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगर मधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगे पाटलांचा इशारा। जालन्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि OBC आंदोलक आमने सामने, काही काळ तणावाचं वातावरण, पोलिसांनी OBC आंदोलकांना महामार्गावरून हटवलं। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका, नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। नागपुरात काल एक बाजार बुडगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं, लाचारीमुळे लोक सोडून चालले, याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। वित्त आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरही बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड, तर मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष, संस्थेनं जागा सरकारकडे मागितली असावी, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोले यांची मागणी। निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज असल्याचा निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक, प्रहार संघटनेचं मुंबईच्या आकाशवाणीच्या इमारतीवर चढून आंदोलन। कंत्राटी भरती विरोधामध्ये राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या, प्राथमिक शिक्षकांचं आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन, राज्यातील 40,000 प्राथमिक शाळा आज बंद असतील। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।